मित्रांनो, आपण आज GST रिपोर्ट कसा तयार करायचा हे बघणार आहोत. तर सर्वप्रथम F12 प्रेस करून त्यातनं GST रिपोर्ट्स हा मेनू सिलेक्ट करूया. आता ज्या तारखेचा आपल्याला GST द्यायचा आहे ती तारीख आपण फ्रॉम डेट टू डेटमध्ये टाकायची. जनरली कंपोजिशनवाले ज्यांना GST कंपोजिशनमध्ये आहेत ते 3 महिन्याचा रिपोर्ट देतात आणि जे फुल GSTमध्ये आहेत ते 1 महिन्याचा GST. तर आपण त्या हिशोबाने आपण तारीख टाकायची आहे. ती तारीख टाकून झाल्यानंतर GSTR1 व्हर्जन 10 ला टिक करायचं आणि प्रोसीड करायचं. हे प्रोसीड केल्यानंतर सर्व बिलांचं टॅक्स रिकॅल्क्युलेशन झाल्यानंतर अशी एक ब्लँक विंडो तुमच्यासमोर येईल. ही ब्लँक विंडो आल्यानंतर आपण काहीही करायचं नाही. आता यात व्यापार.xls फाईल तयार होणार आहे. व्यापारची फाईल तयार होणार आहे. त्यामध्ये B2B, B2CL, B2CS, झिरो रेटेड, HSN वाईज असे सर्व त्यामध्ये फाईल तयार होणार आहे. व्यापारमध्येच या टॅब अशा तयार होतात. त्या GST सबमिट करण्याकरता त्यात व्हॅल्यूज असतात. संपेपर्यंत आपण कीबोर्डला हात लावायचा नाही आणि ती तयार झाल्यानंतर तिला ओपन देखील करायचं नाही. ती जर फाईल आपण व्यापार.फाईल जर ओपन केली तर ती एडिटेड आहे असे त्यामध्ये टॅग जोडला जातो आणि ही फाईल आपली VAT_रिटर्न फोल्डरमध्ये तयार झालेली आहे. आता GSTR1चा क्लिक काढून टाकायचा आणि GSTR2ला GSTR3Bला टिक करायचा. फाईल आपली लगेच तयार झाली. ओकेला प्रेस करायचं आणि एखाद्या वेळेस GSTR2ची सुद्धा रिक्वायरमेंट CA देऊ शकतात. तर त्यावेळेस आपण असो का नसो GSTR2ला टिक करायचं आणि प्रोसीडला ओके करायचं. GSTR2 देखील फाईल तयार झाली आहे VAT_रिटर्न फोल्डरमध्ये. आता याला कॅन्सल करून बाहेर आलो. पण सॉफ्टवेअर मिनिमाइज केलं. फारटेलच्या आयकॉनला राईट क्लिक करा. ओपन फाईल लोकेशनला टिक केलं. टिक केल्यानंतर बघता येईल की VAT रिटर्न्स नावाचं जे फोल्डर आपल्या फारटेलच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे त्याला आपण ओपन करू. त्याला ओपन केल्यानंतर आपण पहा ॲनेक्सची एक फाईल तयार झाली. GSTR10 तयार झाली. GSTR1 10 व्हर्जन, GSTR3B तयार झाली, व्यापार झाली. या सर्व फाईलची आपण एक फाईल करू शकतो कॉम्प्रेसमध्ये. ती आपण मेलद्वारे CAला पाठवून द्यायची आहे. तर फाईल सिलेक्ट केल्या, राईट क्लिक करायचं आणि सेंड टू कॉम्प्रेस म्हणायचं. जी कुठली फाईल तयार होईल तिला आपण नाव द्यायचं की या महिन्याचा या ते या पिरियडचा हा GSTR1चा रिपोर्ट आहे. GSTR1चा रिपोर्ट आहे. तर मी देतो जुलै GST रिपोर्ट आणि हा रिपोर्ट मी आता माझ्या मेलद्वारे किंवा पेनड्राईव्ह थ्रू आपल्या वकिलाला द्यायचा. अशा पद्धतीने आपण GST रिपोर्ट काढू शकतो. फारटेलमध्ये आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.